नमस्कार मित्रमंडळी. तर मी आज परत आलेले आहे आमच्या किचन गार्डनमध्ये. तर चला तर आपण बघूया आता काय काय भाज्या आणि काय काय फुलं वगैरे आहेत तर मी तुम्हाला दाखवते. तर सर्वात आधी आपण पहिला बघूया, हे जास्वंदाचं झाड आहे. ते गुलाबी कलरचं आहे. भरपूर प्रकारचे असतात, लाल असतं, पिवळं असतं. आता हे गुलाबी कलरचं आहे. तर तुम्ही बघू शकता, सकाळचा टायमिंग आहे तर खूप छानपैकी फुलं वगैरे फुललेली आहेत. आणि हे पण एक फुलांचं झाड आहे. तर तुम्ही मला सांगा की याला तुमच्याकडे काय बोलतात या फुलांना. तर बघा, हे अशा प्रकारच्या आपल्या गार्डनमध्ये, किचन गार्डनमध्ये आपण झाडं आणि भाज्या लावलेल्या आहेत. तर चला आता बघूया, इकडे बघूया काय कुठले. हे बघा, हे गुलाबाचं झाड आहे. याला व्हाईट कलरची फुलं आलेली आहेत. भरपूर प्रमाणात फुलं आलेली आहेत याला. आणि सकाळचा टायमिंग आहे तर खूप सारी फुलं अशी फुललेली आहेत. तर तुम्ही बघू शकता, खूप सारी फुलं आलेली आहेत. खूप म्हणजे खूपच आलेली आहे त्याला फुलं. तर तुम्ही बघू शकता कशी आलेली आहे त्याला फुलं. खूप सुंदर प्रकारची फुलं आलेली आहेत. तर बघा किती आहेत, खूप प्रमाणात आलेली आहे त्याला फुलं. तर तुम्ही बघू शकता. चला तर आपण पुढे बघूया कशाचे झाडं आहेत. तर हे बघा, फुलं व्हाईट कलरचे खूप आलेले आहेत. खूप म्हणजे खूप प्रकारचे आलेले आहेत. बघू शकता ते सुंदर दिसते ना. बघा किती सारे आलेले आहेत त्याला. पुढे जाऊन बघूया आपण आता. हे तुरीचं झाड आहेत. अजून मी तुम्हाला पुढे दाखवते तुरीचे झाडं. एक इथे लावलेलं आहे, पुढे पण लावलेले आहेत आपण. तर आपण ते बघूया. याला सध्या आता म्हणजे तोडलेलं आहे त्याला झाडाला. हे बघा, हे पेरूचं झाड आहे. पेरूचं झाड आहे. आता याला जास्त तर पेरू नाही आहेत, पण एक दोन असतात. तर चला आपण बघूया की याला किती आपल्याला पेरू भेटतात. मस्तपैकी आपण बघूया याला किती आलेले आहेत पेरू. एक पेरू आलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता इकडे बघा, हे हरभऱ्याची भाजी आहे. बघून घ्या, खूप सारे हरभऱ्याची. आता थंडीच्या सीझनमध्ये गावाकडे हरभऱ्याची भाजी भरपूर प्रमाणात मिळते. तर तुम्ही बघू शकता किती याला घाटे फुटलेले आहेत. आमच्याकडे याला हरभऱ्याला जे येतं ते घाटे बोलतात. तर बघा, याला घाटे आलेले आहेत. बघू शकता तुम्ही. सगळी जेवढी पण झाडे आहेत, जेवढी पण जी भाजी आहे तिला सगळ्याला हे असे घाटे आलेले आहेत. बघा, मी तुम्हाला दाखवते. मस्तपैकी असे छोटे घाटे आलेले आहेत. ते थंडीमध्ये येतातच. बघू शकता तुम्ही किती सारे घाटे आलेले आहेत. बघा, आणखी दाखवते मी तुम्हाला. बघून घ्या तुम्ही. खूप सारे आलेले आहेत इकडे घाटे वगैरे. चला तर इकडे बघूया काय आहे. इकडे कांदे लावलेले आहेत, थोडेफारच आहेत, बाकीचे सगळे काढून टाकले. जे राहिलेले आहेत तेच आहेत. तुम्ही बघू शकता. कांद्याची भाजी, कांद्याची पात. इकडे पण बघा, हरभऱ्याची भाजी आहे, त्याला पण घाटे आलेले आहेत. खूप प्रमाणात अशी घाटे वगैरे आलेले आहेत हरभऱ्याच्या भाजीला. ही भाजी तोडून म्हणजे आमच्याकडे बनवतात सुद्धा. हे बघा, तुरीची झाड, जसं मी तुम्हाला बोललेले की तुरीची झाडं आहेत, त्यालासुद्धा शेंगा आलेल्या आहेत. बघू शकता तुरीच्या शेंगा. अजून ते पूर्णपणे भरलेल्या नाही आहेत. भरल्यावरती ते खूप छान येतात. बघू शकता. ही मेथी आहे. जी बाकीची मेथी तर काढली, आता ही थोडी होती तर हे राहिलेली आहे. ते मी तुम्हाला दाखवते. बघा किती आहे आपल्या इथे. हे बघा, हे तुरीचे झाड आहेत. हे बघा, कोथिंबीर. खूप मस्त सुगंध येतोय कोथिंबीरचा, खूप छानपैकी. बघू शकता, ही मेथी आहे. बघा, मेथीची भाजी आपण बनवतो, ती मेथीची भाजी आहे. आम्ही सगळं आमच्या किचन गार्डनमध्येच हे करत असतो. हे बघा, कशाचं झाड आहे तुम्ही सांगा मला. हे बघा, जास्वंदाचं झाड. खूप छानपैकी फुलं आलेलं आहे जास्वंदाला सुद्धा. तर बघू शकता तुम्ही, सकाळच्या टायमामध्ये सगळी फुलं फुललेली आहेत मस्तपैकी.
खूप सुंदर असा सुगंधसुद्धा येतो आहे फुलांचा. तर बघू शकता खूप सारी कोथिंबीरसुद्धा आहे, त्याला फुलं आलेली आहेत. गावरानी कोथिंबीर आहे, बघू शकता कशी मस्त फुललेली आहे कोथिंबीरसुद्धा. बघा तुम्ही, हे सगळं ऑर्गॅनिक पद्धतीने आम्ही आमच्या किचन गार्डनमध्ये हे सगळं लावतो, एकदम ऑर्गॅनिक पद्धतीने, काहीसुद्धा केमिकल नाही आहे त्याच्यामध्ये. तर बघू शकता तुम्ही, हे आमचं छोटंसं किचन गार्डन आहे. हे बघा, हे एक गुलाबाचं झाड आहे, याला गुलाबी कलरचं फुल आलेलं आहे, फुले आलेली आहेत. हे बघा खूप छान अजूनसुद्धा आलेली आहेत, बघू शकता तुम्ही. मस्त मस्त सुगंध येतो सगळ्या फुलांचा. ही सुद्धा फुलांची झाडं आहेत. बघा कसा तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. Mm-hmm.